हॅलो, चला सामना चालू करा. पहिला चेंडू अजिंक्य जाधवचा मीरसाठी. पहिला चेंडू आणि पहिलाच षटकार. सुंदर असा हा षटकार मीरच्या बॅटेतून. धन्यवाद. त्या साईडचा बॉल आणा कोणीतरी. मोजून ठेवले कोण कोण ठेवले ठेवले ते दोन गेले गेले पाऊस गेले. पुढील चेंडू अजिंक्यांचा. सुंदरसा चेंडू. सुंदर असा चेंडू मीर यांचा. सुंदर असा चेंडू होता. वाईटच्या इशारा पंचांचा. एक कॅमेरामन कडे पोहोचवायचं आहे ते डोल्या. इकडे इकडे मागे दे मग. सुंदर असा हा मारा फटका. प्लेअरने अडलेला बॉल. ओहो, कुठे धावा रोखवलेल्या आहेत. धाव संख्या स्थिरवली ती. 3 चेंडू आणि 7 धावा फलकावा लागलेल्या आहेत. सुंदर अशी फलंदाजी केली मागच्या मॅच मध्ये मीर यांनी. उंचावर मारा फटका. बघूया झेल आहे की षटकार. आणि 6 धावा करता हा सीमा रेखे. धावसंख्या फलक झालेली आहे ती 13. आणि बॅक टू बॅक हा चौकार. कृपया तिकडनं कोणतरी कृपया इथे मॅच झाल्यानंतर बॉल लगेच जमा करायचा, कारण की जुने बॉल मिळत नाहीत. पुढील चेंडू अजिंक्यचा चेंडू मीर साठी. बघूया या चेंडू सुद्धा किती धावा येत आहेत. सुंदरसा हलकासा मारला फटका. फुटबॉल स्टाईलने अडवला हा जयेश मोर्याने. एकच धाव. धावसंख्या 1 ने वाढले. धावसंख्या झाली ती 18. 6 चेंडू अखेर 18 धावा.
थोडस कुठे महागड असं शतक वाटतंय. चला थोडीशी घाई करायची आहे. पुढील गोलंदाज आहे तो साहिल. बघूया मिहिर साहिल. साहिल बघूया मिहिरला किती बॉल डॉट करतोय की मिहिर किती षटकार चौकार या साहिलच्या 6 चेंडूमध्ये मारतोय ते. सुंदर 6 फटका 6 धावा करता. ते प्लेयर्स कोणते जायचे व्हॉलेंटियर. जिथपर्यंत मिहिर बॅटिंग करतो त्या मैदानाच्या त्या साईडला कोणतरी उभा राहा. पुढील चेंडू मिहिर साठी साहिल. आणि हा सुद्धा बॅक टू बॅक षटकार. खरं सुंदर अशी ही फलंदाजी आहे मिहिरची. आज काहीतरी वेगळीच एनर्जी दिसते. एवढा मोठा मैदान असताना सुद्धा एकच साईडला खेळतात. एवढा मोठ्या मैदानाचा वापर करावा ही विनंती आहे माझी. सुंदर असा हा मारलेला आणि कुठेतरी आत्महत्या करण्यासारखा प्रयत्न होता. तर मिहिर वैयक्तिक 9 चेंडू 29 धावावर खेळत आहे आणि एक अतिरिक्त धाव म्हणून 30 धाव फलकावा लागलेल्या आहेत. नॉन स्ट्राईकला ते भूपेश अजूनही एकही चेंडू खेळले नाही, एकही धाव काढलेली मिळत नाही. लक्ष आणि हा सुद्धा बॅक टू बॅक चौकार. चेंडू त्या साईडने गेलेला आहे. कृपया व्हॉलेंटियर. फक्त लक्ष मॅच विन नाही तर मॅन ऑफ द मॅच किंवा मॅन ऑफ द सिरीज हाच टार्गेट आहे. या हेतूनच हा बॅटिंग करतोय. बॉल दिलेला जुना बॉल मॅच बॉल आहे तो. तर अजूनही 2 चेंडू त्या मैदानाच्या बाहेर आहेत. थोडीशी घाई करायची आहे. तर चेंडू फेकून झाले ते आतापर्यंत 4. धावसंख्या लगा फलकावर 34 वैयक्तिक 33 धावा मिहिर याच्या बॅटीतून आल्यात. सुंदर असा हा चेंडू होता साहिल याचा. मिहिर याला काय समजलं नाही. 11 चेंडू आणि 33 धावांवर खेळतोय तो मिहिर. मला वाटतं ही जी बाईक आहे ती घेण्याचा हा प्रयत्न मिहिरचाच आहे. मागे किती गाड्या आहेत माहिती आहे. सुंदर असा मारल्या फटका बघे 4 होते की षटकार चौकार रोखले चौकार. सुंदर अशी शतरक्षण आणि ते शतक संपलेलं आहे. तर 12 चेंडू अखेर धावसंख्या फलकावर लागली ती 35 आणि मिहिर वैयक्तिक 34 धावावर खेळतोय. मला वाटतं आमचे गावचे जावई भूपेश
35 झालेत. वैयक्तिक 34 धावा तुमच्या आहेत. आणि नॉन स्ट्राईकला जे उभे ठेवलेले आहेत गावचे आमचे भाऊजी जावई, 0 बॉल 0, त्यांना फक्त धावण्यासाठी बोलवलेलं आहे तुम्ही. तर पुढील शतक घेऊन येते ते गुरुनाथ तांबे. बघूया या 6 चेंडूत मिहीर किती धावा गोळा करतोय. हा सुद्धा हाय स्कोर करतोय की मिहीर. आणि उंचावर आणि हा झेल होती की बघू, सुंदर अशी झेल होती पण त्याला काही जमला नाही. गच्चाळ क्षेत्ररक्षण आणि 4 धावांसाठी. हातात आलेला हा हलका असा झेल काही जमला नाही, म्हणून आपण थोडीशी क्रिकेटची प्रॅक्टिस करणं जरुरी आहे. बाईकवर फिरणं तोच टाइम मैदानाला द्या. आणि ही सुद्धा बॅक टू बॅक षटकार. खरंच आज संशयास्पद ही बॅट आहे मिहीरच्या हातातली. कुठेतरी डाऊट येते आम्हाला की ह्या बॅटीमध्ये स्प्रिंग तर नसावी. आणि ते बॅट सुद्धा चेंज नाही करत. सुंदर अशी ही बॅटिंग करतात मिहीर. वैयक्तिक 44 धावावर खेळतायत आणि संघाच्या धावा झाल्या ते 45. 14 चेंडू 44 धावा. सुंदर भावा, आता सुद्धा तुझं नाव हवेतच आहे. फक्त 5 चेंडू आणि 2 धावा घेण्याचा प्रयत्न करतात की बघूया. सुंदर क्षेत्ररक्षण. नशीब सुंदर थोर गोलंदाजी होती तांबे यांची. आणि आता कुठे एक चेंडू खेळायला हा भाग पडतोय भूपेश यांना. चला तिकडचा चेंडू असेल तर बघा जरा मैदानाला बाहेर येईल. चेंडू फेकून झाले 3. अजूनही 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. वैयक्तिक 45 धावावर खेळतो मिहीर. आणि ही सुद्धा गच्चाळ क्षेत्ररक्षण गौरव कडून हलकीशी झेल सोडलेली आहे. आणि 2 धावा घेण्यात यश आला येतो भूपेश यांना. धावसंख्या 2 निवड धावसंख्या दिली 48. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे या षटकातला. सुंदरसा हा मारला फटका आणि 4 धावासाठी मैदानाबाहेर. सुंदरसा मारला फटका. सुंदरशी ही फिल्डिंग राहुल गायकवाड असावे. शतक संपलेलं इथे. 3 षटकाखेर धावसंख्या झाली ती 53. 53 धावा लागल्यात फलकावर. आणि बघूया 6 चेंडूत किती धावा गोळा करतायत ते मिहीर, सॉरी भूपेश. ओहो, सुंदर असा हा चेंडू. खरंच या वेळेस सुद्धा सुंदर बॉलिंग करतोय हर्ष. खरोखर आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवतोय. सुंदर अशी गोलंदाजी हर्ष याची.
ओहो खरंच सुंदर असा हा चेंडू आणि इथे आत्महत्या केलेली आहे. आणि सुंदर असा मारला फटका मिहीरचा. बघूया 2 धावा घेण्याची यशोदे दोन आणि 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. लालच भरी लालच आज लालच मध्ये गेला असता तर आपण स्वतःहून आत्महत्या केली असती. सुंदर बॉलिंग आहे. मला वाटतं हाच गोलंदाज जर फर्स्ट सेकंड आले तर खरंच चांगली गोलंदाजी करू शकतो. आणि हा उंचावर मारा फटका झेल होती बघू स्वतः बॉलर आणि ठोकलेले आहेत. गडी बाद स्ट्राईक. मंदार 0 आउट झालेले आहेत. त्यांच्या जागेत आहे बच्चू. थँक्यू डीजे. दोन्ही हार्ड हिटर येते. बघूया बच्चू स्ट्राईकला आहे. या दोन चेंडू मध्ये बच्चू किती षटकार मारतायत ते. आणि मिहीर फक्त 4 धावा मागे 50 साठी. धावसंख्या लागली ती 54. चेंडू बाकी फक्त 2. चला 2 चेंडू 2 चेंडू. मिहीर 4 धावांनी मागे. बच्चू षटकार मारतोय आणि एकच धाव घेणार. फक्त एक चेंडू आणि 4 धावा. वैयक्तिक 50 धावासाठी मिहीर. धावसंख्या झाली ती 55. 2 गडी बाद 55 धावा. शेवटचा चेंडू. तर वैयक्तिक 46 धावांना मिहीर खेळतो. आणि 4 धावा धावून काढायच्या आहेत. साहिल जीव तोडून धावलेला आहे आणि सुंदर अशी क्षेत्ररक्षण. 4 धावा घेण्याचा प्रयत्न मिहीरचा आणि आणि ओहो 50 धावा पूर्ण बॅट वरती करायची मिहीर आणि 50. सुंदर अशी फलंदाजी मिहीरची. वैयक्तिक मिहीर टोटल 62 विन. सॉरी 59 झालेत. 60 विन म्हणजे वैयक्तिक 50 धावा आहे मिहीरच्या आणि बाकीच्यांनी फक्त 9 धावा घेतलेल्या आहेत. खरंच या पहिल्या 18 चेंडू मध्ये जेवढ्या धावा आल्या पण त्या लास्टच्या 6 चेंडू मध्ये सर्वात कमी धावा आलेल्या आहेत. मूर्ती लहान कीर्तिमान असा हा प्रकार. सुंदर अशी बॉलिंग टाकली होती. सुंदर बॅटिंग मिहीर. चला यानंतर होणार सामना
राहुल जाधव यांचा संघ सज्ज राहायचा आहे. तर यानंतर होणारा सामना आहे भीम जल्लोष तथागत फायटर. दोन्ही संघाचे कन्नड नाणेफेकीसाठी यायचं लगेच. भीम जल्लोष तथागत फायटर्स दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी लगेच यायचे आहे इकडे. कोणाची असेल आता समोरच्या टीमचे 11-11 जे प्लेयर आहेत ते आमचे टार्गेट असणार आहेत. ओके धन्यवाद. तर मोहिते साहेब तुमचं काय प्लॅनिंग असणार आहे. आमचा प्लॅनिंग काय तेच करणार ते आम्ही करणार. मग 60 जण ताकदी करणार. तर 60 रनचं टार्गेट असणार आहे. तुम्ही टार्गेट कोणाला करणार आहेत समोरच्या टीमला. मग बॅजू मजबूत आहेत आमचे. चला ठीक आहे त्याने सुद्धा बॅट्स पण मजबूत आहेत. तर अजिंक्य जाधव मैदानाबाहेर पडतोय. टॉस विन झालेत ते. तथागत नाणेफेकी विजय झालेले आहेत. आणि काय घेतलंय सॉरी तथाच तू काय घेतलंय क्षेत्ररक्षण स्वीकारलं त्याने. सुंदर असा मारला फटका आणि सुंदर अशी झेल. बॅक टू बॅक गडी बाद. तंबूच्या आसरा जातात ते
खरोखर कोणते टोनच केला यांना. बॅक टू बॅक बाहेर आलेले सर्व. राकेश गायकवाड फुल फॉर्म हॅट्रिक. राकेश गायकवाड हॅट्रिक वर आहेत. बघूया. ओहो, आणि कुठेतरी हॅट्रिक हुकवत आहेत राकेश गायकवाड. सुंदर अशी गोलंदाज राकेश यांची. जुने आणि सिनियर अनुभवी असे खेळाडू होते की एकेकाळी 6 चेंडूमध्ये 3 धावा सुद्धा देत नव्हते. पुढे चेंडू राकेश यांचा. साईल साडी. ओ हो, चेंडू का समाधान आहे. दोन्ही साईल आहेत. सॉरी, चिन्मय आहे. चिन्मय. हो हो, सुंदर असा हा मारला फटका. बघूया 4 धावासाठी जातो की नाही. सी मारे के पार 4 धावा. कोणी चिन्मनीचा षटकार मारला तर मुकेश गायकवाड यांच्याकडून 5-0-0 500 रुपयाचं रोख पारितोषिक लागलेलं आहे. शेवटचा चेंडू. बघूया षटकार. हो हो, खरंच मारण्याचा प्रयत्न होता आणि गच्चाड क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण. खरंच सुंदर अशी रनिंग. तर 2 धावा पूर्ण झाल्या. सुंदर अशी रनिंग होती. धावसंख्या 2 निवड धावसंख्या झाली ती 7. एक षटकाखेर 7 धावा. सुंदर अशी गोलंदाजी राकेश यांनी. 6 चेंडू 7 धावा दिलेल्या आहेत. तर समोर येतो मिहीर. बघूया जेवढ्या आपण लोकांना तोडलंय तेवढं आपल्याला कोणी तोडतं ते पाहू आपण. आपण मॅच डबल खेळू. चला मिहीर. पुढचा दुसरा शतक मिहीर जाधव. वैयक्तिक पहिलं, संघासाठी दुसरं शतक. सुंदर 6 मारले फटका. बघूया झेल होती की नाही. झेल काय जमली नाही. आणि सुंदर अशी ही. कृपया तिकडं सर उठायचं आहे. बाउंड्रीच्या जरा मागे सरका. पंच, काय तुमचा निर्णय काय तिकडचा. हे तिकडे काय प्रेक्षक. काय नाही काय नाही. कृपया तुम्ही जरा मागे बसायचे. डिकरा, तुम्ही प्रेक्षकात, VIP नाही. तर 2 धावा आलेत या चेंडूमध्ये. सुंदर असा हा मारला फटका. बघूया झेल होती की नाही. सुंदर अशी झेल. आहा, खरंच सुंदर अशी झेल ही कांबळे यांच्या हातात. होऊ शकता तुम्ही तिकडनं जागेतून पण. एवढे लांब चालत जाण्याची आवश्यकता काहीच नाही. तर साहिल तंबूच्या आसरेला त्या जागे घेण्यासाठी जात तर गौरव. जर गौरीच्या फळीत बॅटीमध्ये चेंडू आला तर तो सीमा रेखे पार नक्कीच जातो. बघूया मिहीर कितपर्यंत थांबवते त्याला. तर कुठून तरी मला वाटतं बक्षीस आणण्यासाठी फोन येणारच. तुमच्याकडून
ओके ओके ओके. सुंदर असा मारल्या फटका. बघूया 4 धावा जातात की राकेश चेंडूला कसा थांबवतोय. सुंदर अशी क्षेत्ररक्षण. एका धावावर समाधान. तर मागील झेल स्वप्नील कांबळे यांनी जी झेल घेतली होती त्यासाठी त्याच्या पप्पांकडून त्याला रोख 1000 1,000 रोख पारितोषिक आलेलं इकडे. ओके. सुंदर असा हा चेंडू होता का चिन्मला समजला नाही. जर चिन्मने षटकार मारला तर कर्तव्याकडून त्याला 100 रोख पारितोषिक आलेला आहे. असा हा मारला फटका. बघूया जेल आणि 4 क्षेत्ररक्षण 4 धावांसाठी सीमा रेखे पार. सुंदर अशी ओव्हर. धावसंख्या ही फलकावं लागली 14. कुठेतरी मॅच सोडलेली आहे. बॅटची कडा आणि गडी बाद. लागले इकडे. तर गौतम मामाकडून सुद्धा जॅकीसाठी 500 रोख पारितोषिक. ओनली डाय कॅच. हो सुंदर असा मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू काय समजला नाही. सौरव मिहीरचेच भाऊ आहेत. थोडस कान मंत्र दिलेलं आहे मिहीरने त्यांना. हो सुंदर असा हा डाय आणि 4 धावांसाठी नाही गेलेला मिळत. पूर्ण माझं ऐकत जा पूर्ण. तर 2 धावा घेण्यात यश आला गौरवना. तर गौरवसाठी गौतम जाधव कडून षटकारासाठी 500 रोख पारितोषिक लागलेले आहे. पण बॅक टू बॅक 2 षटकार. सुंदर असा मारण्याचा प्रयत्न. 1 धाव घेण्यात यश आला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. राहुल जोर लावून धावत आहेत. जीवाची आडापाडा करताना धावतात आणि बघूया पोहोचतात की नाही. आणि पोहोचलेले आहेत. बॅट जेड लागलेली आहे. 2 धाव घेण्याची 3ऱ्या धावची गरज नाही. धावसंख्या 2 धावसंख्या झाली ती 18. पुढील चेंडू सौरवचा गौरवसाठी.
हो सुंदर असा हा चेंडू होता. गौरवला का समजला नाही. एक रोप लावणं एवढा त्याने खड्डा पाडला लगेच जागेतच. शोल्डर भाई असा हा बॉलरचं नाव आहे. आताच समजलं मला. आणि सुंदर असा मारले हा. बघूया झेल आणि षटकार. 6. कारण कॅच पकडून मैदानाच्या बाहेर पाऊल टाकलेला आहे राकेश गायकवाड यांनी. अजून काय 500ला एक वेळ पाचवले 500 तुमच्या खिशात. हो सुंदर असा मारलाय. हा सुंदरशी फिल्डिंग जॅकीची. त्यांना समजल्याने बॉल कुठे गेलाय तो. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावांचा प्रयत्न सुद्धा करत नाही. तर धावसंख्या जा फलकावा लागली आहे ती 25. फक्त आणि फक्त 6 चेंडूत फक्त 35 धावा पाहिजे. तर सर्वांची इच्छा आहे की इकडून बच्चू गायकवाडने ओव्हर टाकावी. पण नाही. आपल्या नवीन पिढीला पहिले चान्स देतात. चांगली गोष्ट आहे. प्लेयर आपल्याला घडवायचे आहेत. तयार करायचे आहेत. आणि सुरुवात ही तुम्ही केली म्हणजे प्लेयर तुमचा नसताना आम्ही दिलेला आहे. कारण लहान मुलं अलाउड नसताना पण आपण चला जाऊन दे. मुलांना उत्सुकता आहे. पण सुरुवात ही तांब्याच्या टीमने केली. त्यांना विश्वास दाखवला आणि त्याला ही ओव्हर टाकण्यात भाग पडला आणि त्यांनी सुद्धा ती ओव्हर पूर्णपणे व्यवस्थित टाकली आणि टीमला पूर्ण नाराज न करता ओव्हर टाकलेली आहे. सुंदर असा चेंडू गंधर्वांचा. नो चेंडू. फ्री हिट. थोडस त्यांना नियम सांगावे. मेहर जाधव. सर्वांची बाहेरून फरमाईश आहे की संजय शेलारने ओव्हर टाकावी. ओहो सुंदर असा हा गगनचुंबी षटकार. आणि तर लगातार 2 षटकार. अजून एक षटकार मारला. 500 आपल्या खिशात. हो सुंदर अशी रनिंग. नाही 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 तू नाही मी नाही. आणि गडी बाद. काहीच चार चेंडू आणि 28 धावा. 27. आणि डायरेक्ट चेंडू तर गौरवला का समजला नाही. हे धाव चेंडू. पुढील सर्व सामने हे 3 षटकाचे होतील याची सर्वांनी नोंद घ्यायची. तर बच्चू जाधव याने कोणताही चेंडू 1 टप्पा 2 टप्पा 10 टप्पे पकडला तरी त्यांच्या भाऊजीकडून त्याला 500 रुपयाचं रोख पारितोषिक लागलेलं इकडे.
आणि हा चौकार. सुंदर अशी गोलंदाजी. आणि इथे बॅटची कडा लागून गडी बाद. पहिला विकेट गंधर्वच्या नावावर. अरे गडी बाद नाही का? एक चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता नाही तर त्याच्यापेक्षा जास्त धावा हव्यात. सुंदर असा हा मारला फटका हर्षाने. रन धावायचे आहेत. चला पुढील लगेच पुढील जे 2 टीम आहेत त्यांनी मैदान ताबा घ्यायचा आहे. यानंतर होणारा सामना तथागत फायटर आणि भीम जल्लोष. लगेच आपण मैदान ताबा घ्यायचा आहे. आमच्यावर बाकी नाही एक अरे यांची आमची कोणाबरोबर आहे? तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नामकरण ठरतो तो मिहिर जाधव. वैयक्तिक 50 धावा त्या पण दोन्ही षटकात मारले त्याने. मिहिर जाधव सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. कोणाला देतो असं दे ना माहिती सुरू करून. मुलगा आहे कोण आहे? ते भाऊजीला बोला कोणतरी. कोण? संदेश मोरे कृपया त्यांनी मंचावर यायचे आहे. मॅन ऑफ द मॅच मिहिर साठी. ओके मिहिर जाधव याचे इकडे.